सुमी सुमी ऐक की अगं तुला एक विचारायचं होतं. विचार की. धना नाव चांगलं का रागिनी ग? माझ्या साध्या भोळ्या भावाला जे चांगलं वाटतंय ते. मला एक नाही धनाच लई भारी वाटतंय बघ. पण तुला कुठलं चांगलं वाटतंय सांग की. मला अरे बबन आज लवकर. हो ते सुमीकडे जरा सुमी मॅडम कडे जरा काम होतं म्हणून जरा लवकर. माझ्यासमोर म्हणायचं म्हणून म्हणू नकोस सुमी मॅडम. मी पण सुमीच म्हणतो तिला आणि हेच नाव तिला आवडतं. काय सुमी? वय बरं चला चालू द्या तुमच्या बहीण भावाचं. मी घेतो आवरून. सुमी सुमी सांग की कुठलं नाव चांगलं वाटतंय तर. अरे सांगितलं की सुमी. तुझं नाही अग त्यांचं. कोण रे त्या? हाय का आता मगाशीच सांगितलं की तुला ग. धना मॅडम का रागिनी मॅडम? बाबा तुला काय खूळ लागले का? आणि हे काय र पोरींच्या क्लिपा घेऊन काय फिरतोयस? कुणाचा देऊन टाक बरं तिला. नाही नाही ती माझा आहे अगं. हे काय हे काय हे बघ हाय का माझा आहे. शोभताय का नाही साहेब तुम्ही तरी सांगा की कुठलं नाव चांगलं वाटतंय? रागिनी मॅडम का धना? धनश्री मॅडम कुठलं चांगलं वाटतंय? हे बघ बघ धनश्रीची खरी ओळख ही रागिणी आणि तेच चांगलं नाव आहे ना. हे बघ कोणाची ओळख आपण काढून घ्यायची नाही. म्हणूनच आपलं लगीन झाल्यावर तू माझं नाव बदलू दिलं नव्हतंस. कारण सुमी तुझी खरी ओळख आहे आणि ती काढून घ्यायचा मला काहीही अधिकार नाही. मी नवरा असलो तरी सुद्धा. पायलट तू जगातला बेस्ट नवरा आहेस बघ. थँक्यू मिसेस मुख्यमंत्रीबाई. बबन कारखान्यावर जायचंय ना? कारखान्यावर? हा चल चल सुमी येतो. चल बबन बबन थांब थांब. समर बबनकडे एक महत्वाचं काम आहे तर त्याला इथे ठेवाच. मामासाहेब कसलं काम होतं? होतं नाही आहे. रागिणीची जरा माहिती काढायची होती. मामासाहेब आता अजून कसली माहिती? कधीतरी माणसांवर विश्वास ठेवत जावा. हो ना. हे बघा मामा आता हे प्रकरण उगीच वाढवू नका. अरे पण मामा मी नको म्हणतोय ना. अरे पण तेच नको. चल सुमी येतो. चल बबन. अरे कारखान्यावर. हो चल. सावकाश जावा. जाधव साहेब होते का लिस्ट? हो झाली जवळजवळ. ही बघा. जाधव साहेब या इन्शुरन्सच्या कामासाठी मी एका कंपनीत फोन केलाय. त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह येईल दुपारपर्यंत. मॅडम आपली इन्शुरन्स कंपनी ऑलरेडी ठरलेली आहे. मी सांगते ना त्याच कंपनीत या इन्शुरन्सचं काम करायचं. नाही मॅडम समर साहेब आले की ठरवतील. तुम्ही परस्पर नका ठरवू. रागिणी तू कशाला करतेस सगळं? इकडे द्या मी पुसतो त्या इकडे. नाही नाही मी करते. आणि सर मला कधीच कुठल्याच कामाची लाज वाटत नाही. माणसाचं मन आणि कामाची जागा नेहमी स्वच्छ असावी. स्वच्छता आणि कामात परफेक्शन हे सगळ्यात जास्त महत्वाचं. हो की नाही? या थँक्यू. रागिणी म्हणूनच तू कामात परफेक्ट आहेस आणि माणूस म्हणून सुद्धा तेवढीच चांगली आहेस. बस बस तुम्ही सारखी सारखी माझी स्तुती करत जाऊ नका. अहो माझं हे कामच आहे आणि मला ते करायला आवडतं. सर यापुढे ना मी तुम्हाला सारखा सारखा फोन करून त्रास देणार आहे बरं का? नाही त्याचं काय आहे तुम्हाला विचारल्याशिवाय या कारखान्यातलं कुठलंच काम करायचं नाही. निर्णय घ्यायचं नाही असं सारखं सारखं सांगत असतात जाधव साहेब. नाही आहे का असं काही नाहीये. हे बघ तू निर्णय घेत जा. आता तुला तेवढी माहिती सुद्धा झाली आणि माझा विश्वासही आहेस ना तुझ्यावर. जाधव साहेब
आजपासून रागिणीचा शब्द तो माझा शब्द, ठीक आहे? हो साहेब. थँक्यू सर. आणि हो, तुम्हाला आता सारखं सारखं त्रास देणं पण कॅन्सल. हम्म. कोण आहे आत? कोण आहे? नरशिंगराव, हळू बोला, ताईने ऐकलं ना तर काय खरं नाही माझं. आहोत पण तुम्ही इथं काय करताय बाथरूम मध्ये? अनुराधा कधीपासून शोधते तुम्हाला? हो म्हणून तर लपलोय ना इथे. कसं आहे भाऊजी, पोलीस चोराला कधी पोलीस स्टेशन मध्ये शोधत नाही, दुसरीकडे शोधतात. आणि हे माझं पोलीस स्टेशन आहे भाऊजी. ताईला जर का कळलं ना तर माझं काही खरं नाही भाऊजी. भाऊजी, हे दाराचा कुठला आवाज येतोय म्हणत होतात? नाही, कुठे नाही येते आवाज. ओके, सगळं ओके. नरसू, अच्छा ताई, तू कधी आलीस? दिवसभर शोधतीये तुला. कुठे होतास? फोनही बंद आहे तुझा. ते लपलो. फोन बॅटरी बंद. मी तुला एक जबाबदारी दिली होती. काय झालं त्याचं? काय? ताई, मी तू दिलेली जबाबदारी पार पाडतच होतो, पण सुमी मध्ये आली ना. तिने माझ्या जबाबदार माणसाला अडवलं. बरं, तो नसताना मी कसं काय तपास पूर्ण करू ना. आणि आपला समर पण सुमीचं ऐकून म्हणाला की रागिणीचा तपास नको. माझी पंचायत झाली ग ताई. मला कळतच नाहीये की आपला समर सुमीचं एवढं का ऐकतो. ताई, मला तर वाटायला लागले ना, या घरात तुझ्या शब्दाला काही किंमतच राहिलेली नाही ग. ताई, तू त्या सुमनला एकदा चांगलं खडसावत का नाहीस? चल, आत्ताच्या आत्ता खडसावते. अनुराधा, अगं कशाला? तुम्ही जरा गप्प बसाल? प्रत्येक वेळेला दीड शहाणपणा करत असते ती. चल रे. सुमन, 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 सुमन. ताई मॅडम, मी बोलून आणते सुमनला. कुठे आहे? काय झालं सासूबाई? आणि आवाज कसला झाला? अगं बाई, हे कोणी सांडलं? ते महत्वाचं नाहीये. भरणार कोण? अन्न हे परमेश्वर आहे ना. होय. नरसू, तो डबा घे आणि चल माझ्यावर कारखान्यात. नाही, मी चालले की. तू घरच्या कामांकडे लक्ष दे. आपल्याला राजकारणातलं काही कळत नाही तेव्हा त्यात काही बोलायचं नाही, हे बजावलंय ना तुला. मला जे वाटते ते बोलणार. पटलं तर घ्या, नाही तर द्या सोडून. तेच बोलायचं नाही. चल नरसू. सासूबाई, कशाला तुम्हाला ताप? मी जाते की. द्या इकडं. मुलगा आहे तो माझा, तू त्याच्यावर हक्क गाजवू नकोस. एवढं भडकायला काय झालं सासूबाईंना? मी का हक्क गाजवला? अगं तू उगा मध्ये मध्ये बोलत जाऊ नको सुमन. ताई मॅडम ना आवडत नाही असलं. अगं वाय कशाला घालवतीस? आणि राहिला प्रश्न हक्काचा, तर माझा बी माझ्या नवऱ्यावर हक्क आहे, आणि ते असं मी गाजवणारच.
घ्या खावा खावा हो साहेब. नाही म्हणतात खायला. ते 2 घंट्या म्हणजे नाही आणि 1 घंटी म्हणजे होय. ते साहेबांनी बोलता येत नाही ना. साहेबांची ही अवस्था कशी झाली? आमदार साहेबांनी सांगितले तपास करायला. काय झालं होतं? मला काय माहिती नाही साहेब. असं कसं माहिती नाही? तू काम करतोस नाही तर? आणि तुझ्या तोंडाला काय झालंय? ही सूज कसली आहे? साहेबांसाठी मला दूध आणायचं आहे. आलोच मी. मी काही प्रश्न विचारतो, हो किंवा नाही मध्ये उत्तर दिलं तरी चालेल. साखर कारखान्याचं काही मॅटर आहे का? अनुराधा मंत्री पाटील, तू प्रत्येक निर्णय घ्यायच्या आधी मला विचारत जा. तर सुमनचं ऐकू नकोस. तिला काही म्हणता काहीही कळत नाही राजकारणातलं. सॉरी. काय सांगते मी? मग तुला विचारल्याशिवाय कधीच काय करत नाही मी. हो, पण जेव्हा ती सुमन येऊन तुझे का आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. घे 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 तो. हो हो. हॅलो. रागीनताई, हो ते पोलीस आल्यात घरात. बहुतेक रामरावांना चौकशी करायला पाठवली ती. साहेबांची अशी कंडिशन कशी झाली विचारायला लागली ती. काय कसं म्हणजे काय सांगितलं तू? मी नाही काय सांगितलं, पण आता साहेबांनी विचारायला लागली ती. तू त्यांना काही कळू देऊ नकोस. मी लगेच येते. सर, मी जिथे राहते ना तिथे मेजर प्रॉब्लेम झालाय. मला निघावं लागेल, म्हणजे जावंच लागेल. सर, मी जाऊ का? ठीक आहे, काही हरकत नाही. तसं याच फारसं काम नाहीये काही. थँक्यू थँक्यू. मी उद्या सकाळी लवकर येईन. हां, थँक्यू मॅडम. आलोच. बबन, चल काम आहे. बबन, चल चल ना. तुम्ही चला की पुढं. अरे चा, कुठे गेली? बबन, तुझ्यामुळे कायम कामाचा घोळ होतो. कुठे गेली ही?
कोण कुठं गेली म्हणताय तुम्ही? अरे ती रागिणी. बबन चल शोधायला पाहिजे तिला. काय झालं? काय काय विचारलं पोलिसांनी? काय चौकशी केली? काय नाही, साहेबांची अशी कंडिशन कशी झाली, याला कोण जबाबदार, कोणावर काय शंका, असं नाही काय बाई विचारत होते. पण पण साहेबांनी जाम पकिवलं, सारखं घंटेवर घंटे वाजवित होत. तुला काय विचारलं? हा तर पण मी काय माहित नाही म्हणून सांगितलं. परत येतो म्हणलं चौकशीला. माझ्याबद्दल काय सांगितलंस? नाही, पण तुम्ही इथं राहता हे माहित नाही बहुतेक त्यांना. रागिनताई, 2 माणसं गिरट्या घालत होतीत घराकडनं. येडापाड दिसत होतीत, पण काय तर हुडकत होतीत सगळीकडे बघत. नक्कीच ते बबन आणि मामा असणार. त्यांचाच पिछा सोडवता सोडवता माझी वाट लागली. पोलीस त्यात आता हे मामा बबन. तर या घरात राहणं रिस्की आहे. इथं नाही तर मग कुठं राहणार तुम्ही? कुठे राहणार? काय काय झालं? पहिले बघू तुझा कारखान्याचा हिशोब. बघ की. नाही बाबा, काय कळत नाही मला ह्यातलं. माझा आपला खानावळीचा हिशोबच चांगला आहे. आणि कधी कारखान्याचा हिशोब बघायला सांगितलं तर? तर ही फाईल घेऊन मला 10 दिवस बसायला लागल. अशी एक फाईल नसते काय, भरपूर फाईली असतात. त्या बघ. म्हणजे मी तर मरूनच जाईन. काय ना ग बाबा, तुझं तू बघ कारखान्याचं, मी आपलं खानावळीचं बघते. ठीक आहे. रागिनी, हॅलो. हॅलो सर. सर सर प्लीज मला वाचवा सर. काय काय झालं रागिणी? सर माझ्या घरात गुंड घुसलेत सर, आणि त्यांनी माझ्यावर अटॅक केलाय सर. सर मी कशी बशी त्यांच्या तावडीतून सुटले सर, पण ते आता माझा पाठ लागतोय सर. मला सांग, कुठे आहेस आता तू? मी तात्यांकडे निघाली सर. सर सर तुम्ही पण प्लीज तिकडे या. मला प्लीज वाचवा, मला खूप भीती वाटते सर. प्लीज सर. ठीक आहे ठीक आहे, लवकरात लवकर पोहोचतो. हो सर प्लीज लवकर या सर. जितू, त्या दिवशी मी तुला खूप मारलं ना रे. जाऊ दे ना रागिनी मॅडम. जाऊ दे कसं? त्याचा आज बदला घ्यायची वेळ आली. बदला? मी कसा बदला घेणार? मला मार तू. नाही नाही, असं कसं तुम्हाला मारणार मी? मार. नाही, माझ्याच्या नाही होणार. मी सांगते ना तुला. नाही, उगाच काहीतरी कर. तू मला मार. हात उचल आत्ताच्या आत्ता. मार मला. नका मला असं करायला. अरे जोरात मार रे, अजून जोरात मार. मार मार अजून मार. रागिनताई बस झालं ना. मार 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 मार. ओ रागिनताई काय करायला लागले? ओ साहेब बघा ना, रागिनताई काय करायला लागल्यात. ओ रागिनताई थांबा. ओ साहेब बघा ना, रागिनताई काय करायला लागल्यात.
समर सर मला वाचवा समर सर